धनंजय मुंडे यांच्यासाठी सर्वांनी मिळून प्रार्थना करा असं नामदेव शास्त्रींनी म्हटलेलं आहे। धनंजय मुंडेंच्या गालावरून वारं गेलंय, चांगली वाणी बंद पडली आहे असं शास्त्री म्हणाले। पहिल्या पदावर येऊन धनंजय मुंडेंच्या हातून समाज कल्याण घडावं असं नामदेव शास्त्री यांनी म्हटलंय। भगवानगडाशी छेडछाड करू नका, नामदेव शास्त्री यांनी असं म्हटलंय। त्यांचा नेमका रोख कुणाकडे याची चर्चा आता सध्या सुरू आहे। भगवान बाबा जेव्हा मारतात तेव्हा काठीचा आवाज येत नाही असंही नामदेव शास्त्री यांनी म्हटलेलं आहे। मगाशी आता मला फेटा बांधायला गेलो त्यावेळेस फोन आला होता। आपल्या बीड जिल्ह्यातले भूमिपुत्र धनंजयजी मुंडे या कार्यक्रमाला येणार होते आणि 2 तास हेलिकॉप्टरच्या शेजारी बसले, पण त्यांना क्लिअरन्स मिळाला नाही, त्यांना येता आलं नाही, कारण की त्यांचा दौरा रद्द झालेला आहे। त्याचं कारण असं की ते किती घाबरतात लोक ही पण मला समजेना। जो काही भाग आहे तो एक भाग वेगळा आहे, क्लिअरन्स मिळाला नाही, त्यांचं निघता नाही आलं तिथून। ठीक आहे, काय हरकत नाही, भगवानगडाचेच आता आपण जाहीर केलेले आहे त्यांना, त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, त्याचं मोठा कार्यक्रम करू आपण। त्यांना मला तर असं वाटतं की त्यांच्या गालावरून जे वारं गेलेलं आहेत, सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा, एवढी चांगली वाणी जी बंद पडली आहे ती सुरू व्हावी आणि पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्या हातून घडावं, एवढंच त्यांच्याविषयी आपण बोलूया। गडावर एकोप्याने राहतात, आमच्यात खडे टाकू नका, ज्यांचं कल्याण करायचं त्यांनी या। हा वारकरी संप्रदाय आहे, जातीपातीच्या पलीकडचा संप्रदाय आहे। पण दुसरा एक शब्द सांगताना सांगून जातो, गडाची छेडखानी करू नका। भगवान बाबा जेव्हा पाहतात ना, तेव्हा आईच्या डोळ्यातून आलेलं प्रेम पाझरतं असं दिसतं, पण ते जेव्हा मारतात ना, त्या काठीचा आवाज येत नाही, पण जीवन उद्ध्वस्त होतं। 1000 लोकांनी पाहिलेले आहेत महाराज। मुस्लिम धर्म आहे ते दुआ मागतात, हिंदू धर्मामध्ये देवाकडे जाऊन प्रार्थना करतात, एखादा संत आशीर्वाद देतो। हजारो संतांच्या जवळ राजकारणी जातात, त्यावेळेस ती बातमी होत नाही ना। नाही, ही बातमीचा तर विषय आहे समजा, परंतु तुम्ही दुसरं पण एक सांगितलं की म्हणजे चांगलं मार्गदर्शन केलं की याच्यामध्ये भगवानगडाच्या बाबतीत मिठाचा खडा नको आहे, हे पण तुम्ही बोललात। म्हणजे असलं काही नाही, असलं काही मिठाचा खडा म्हणजे असं काही नाही, म्हणजे याच्यामध्ये जातीयवाद ही नकोय असं हे तुमचं मार्गदर्शन चांगलं होतं। वारकरी संप्रदायामध्ये माझ्या गडावर जे 200 मुलं आहेत त्याच्यामध्ये 50 मुलं मराठा आहे, गेल्या अनेक वर्षापासून। आता MPCची पोरं मराठा आहेत, मग तुमच्या राजकारणाकडे पाहून त्यांना काय मी त्रास देऊ? त्यांची गुरु म्हणून भगवानगडावर श्रद्धा आहे। आमच्याकडे तर देशमुख गावाची दिंडी येते, अंभोरा नावाचं गाव आहे जालना जिल्ह्यामध्ये, त्यांची दिंडी आल्याशिवाय आमची दिंडी निघत नाही। आमच्याकडे बाणेर आहेत, तुमचं मूर्ती आहे, ज्यांनी हेच जे नारळ सोबत तुम्ही अटेंड केलेत, हे देशमुख समाजाच्या गावाने 4 सप्ताह केलेले आहेत। मूर्ती म्हणून गाव आहे जालना जिल्ह्यामध्ये। हा एक मीडियाने उभा केलेला आभास आहे, वास्तव आहे, हा जनतेचा प्रश्न आहे। वारकरी संप्रदायामध्ये जातीवाद नाही, किमान वारकरी संप्रदायातल्या महाराज लोकांना जातीवादामध्ये ओढू नका।